मी स्वाती. कशा आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आजचं जर आपण माझं वेट बघितलं तर 85.75 असं भरलं आहे. तर आता इकडे मी आरामात बसून पाणी पिऊन घेते. आज थोडं जास्तच गरम झालं होतं पाणी. तर मग त्याच्यामुळे मग मी आहे ना मस्त अशी निवांत मांडी घालून बसली आणि पाणी पीत होती समजा. माझी ना थोडी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पण लेट येत आहे. मी व्हिडिओ तर बनवून ठेवले पण व्हिडिओ लेट अपलोड करणं होत आहे, कारण की माझा आवाजच निघत नव्हता. तर आत्ता थोडं कुठे मला बरं वाटत आहे, तर मी आता थोडं थोडं व्हिडिओ म्हणजे अपलोड करत आहे समजा व्हॉईस ओव्हर देऊन. तर त्याच्यामुळे आणि जर समजा तुम्हाला जर व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब पण करा. तर त्याच्यानंतर मग मी चहा बनवून घेतला. तर मी जो रोज रेग्युलर चहा बनवते तो चहा घेतला आहे इकडे तुळशीच्या पानाचा. तर इकडे मी चहा मस्त बसून पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग ह्या चहाची तर मला सध्या खूपच गरज आहे समजा. कारण की इतका घसा, इतका गळा दुखत आहे ना खूप जास्त. तर त्याच्यामुळे मग मी मस्त असं गरम गरम चहा घेऊन घेते. अद्रक वगैरे टाकून बनवलं आहे छानपैकी. मी आज कुठलीच रेसिपी म्हणजे हे नाही केली समजा, म्हणजे दाखवली नाही आहे व्हिडिओमध्ये. फक्त मी कारण की मला खूप घाई होती, मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे. मग माझं ना तब्येत म्हणजे ताप असल्यामुळे ना थोडं तोंड पण आलं आहे. इकडे ब्रेकफास्ट म्हणजे मी माझ्यासाठी पोहे बनवले. तर कारण की मला जेवण लेट होणार होतं, कारण की पाहुणे येणार होते आणि मला बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे मग मी थोडंसं जास्त असं पोहे पोहे बनवून घेतले आणि खाऊन घेते. म्हणजे जेवणाचं आजचं माझा टायमिंग खूप जास्त असं लेट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मग मी आहे ना इकडे जे म्हणजे नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मी लगेच तयारी केली की बाहेर जाते. आणि त्याच्यानंतर मग इकडे मला खूप अशी म्हणजे घाईघाई होत होती समजा. माझं घर दूर असल्यामुळे मला मग कोणी न्यायला पण नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग आपण आहे ना याच्यानंतरचं अजून परत 7 डेजचं चॅलेंज हे करू आणि त्याच्यानंतर मग 21 डेजचं करू. कारण की मला थोडंसं म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे मग माझे व्हिडिओ बरोबर शूट नाही होत. मग त्याच्यामुळे वेटचं पण मग हे होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मग इकडे सगळे आम्ही बसून जेवण करत होतो. माझी आत्ते बहीण आली आहे, बाबा आलेले आहेत, माझी आत्या आहे, आत्याची सून आहे. तर मग ही माझ्या आत्ते बहिणीची मुलगी आहे. तर मग आम्ही व्हेजवाल्या होतो, तर मग आम्ही खाली बसून आहे ना आम्ही अलग डबे घेऊन बसलो होतो आणि हे सगळे नॉनव्हेजवाले होते. म्हणजे बाबा, त्याच्यानंतर आत्या, त्याच्यानंतर जानू आणि ही आहे चिनू म्हणजे माझ्या ताईची मुलगी आहे. तर आजसाठी इतकंच. मी संध्याकाळी काहीच खाल्लं नव्हतं, तर मग आजसाठी इतकंच.